नमस्कार मंडळी. आज आहे नागपंचमी आणि आज मी नागपंचमीसाठी माहेरी आलो आहे. माहेरचा नागपंचमीचा उत्सव म्हणजे एकदम भारीच. नागपंचमीच्या दिवशी घरातही मातीच्या छोट्या छोट्या 2 नागमूर्तींची मनोभावी पूजा केली जाते. दुर्वा आघाडा घातला जातोय, कापसाची पोवती केली जाते, दोऱ्याचं पण पोवतं करून देवाला वाहिलं जाते आणि छान फुलांनी देवाला सजवलं जातं. आता इकडं आमची स्वयंपाकाची तयारी चालल्या. इथे येळवणीची आमटी उकळायला लागल्या. एका साईडला शाबू पण आम्ही पटकन करून घेतली कारण आज सगळ्यांचाच सोमवार होता. मम्मी आता कानुलं करायला लागल्या. आमच्या इकडे डाळीचे आणि खोबऱ्याच्या सरणाचे दोन्हीतले पण कानुले नैवेद्यासाठी केले जातात आणि हे उकडूनच करायचे असतात. आजच्या दिवशी भरपूर असं सारण भरून एकदम मस्त आपलं कानुलं तयार व्हायला लागल्यात. पहिला सगळे सारणाचे कानुले करून घेतले, त्यानंतर मग डाळीचे कानुले करून घेतले कारण ह्याला वाफवायला तरी 15-20 मिनटं लागतात एका बॅचसाठी. तुमच्या गावामध्ये नागपंचमीला कशाचा नैवेद्य करतात किंवा कशी तुम्ही नागपंचमी साजरी करताय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सगळं आम्हाला पटापट आवरायचं होतं कारण नैवेद्य भरून आम्हाला मंदिरात पण जायचं होतं नागराजाच्या दर्शनासाठी. आणि घरात पण नैवेद्य दाखवला जातोय आणि मंदिरात पण नेला जातोय, नारळ वाढवला जातोय. त्यानंतर डाळीचे कानुले पण मम्मीनं करून घेतलं. इथं येळवणीची आमटी पण तयार होती, एकदम अशी कटाची आमटी मस्त. आता इकडे पाणी गरम करत ठेवलं उकळी यायला कानुले उकडण्यासाठी आणि एक बॅच आता ही उकडत घातली. 15 ते 20 मिनटात हे व्यवस्थित वाफलून निघतात. मग दुसरे डाळीचे कानुले पण व्यवस्थित उकडून घेतलेत आणि आम्ही शाबू खाऊन घेतली. सगळ्यांनी फराळ केला आणि बाळाची इकडं मस्ती सुरूच आहे. पप्पासनी एवढा असा चिटकून बसलाय तो. पप्पासनी फराळ पण करून देईना नीट. त्याला पप्पांच्या पाशीच बसायचं असते काय पण करायचं झालं की. त्यानं पण थोडी शाबू खाऊन घेतली आणि तो मग खेळायला लागला, खेळायच्या मागं लागला. तुळशीसोबतच असं खेळायला लागलाय. तुळशीला बांगडी घाल, कुठं काय घाल. इथं नागराजाला लह्या घालून घेतल्या. मम्मीनं पटकन नैवेद्य काढून घेतला. डाळीचे कानुले, सरणाचे कानुले, दही, भात, आमटी, बटाट्याची भाजी असं नैवेद्य सगळा व्यवस्थित भरून घेतला आणि आम्ही मंदिराकडे निघालो. ही दोघं पुढं होती. असं मंदिर परिसरात मस्त अशी जत्रा भरलेली आणि दुपारच्या वेळेतच गेलेलो. गर्दी हळूहळू होत होती. संध्याकाळी प्रमाणाच्या बाहेर गर्दी होत्या, त्याच्यामुळे म्हणलं दुपारीच दर्शन घेऊन येऊया. मंदिरात आलो. मस्त अशी नागपंचमी निमित्त रांगोळी काढली होती, एकदम सुरेख आली होती रांगोळी. मंदिराचा परिसर असा गजबजला होता. पितळीची मूर्ती ही नागराजाची कायमस्वरूपी मूर्ती आहे, ती आहे मंदिरात. आणि नागपंचमी निमित्त खास अशी मातीची नागराजाची मूर्ती तयार केली जाते आणि टाळाच्या तालावर आणि रामकृष्णाच्या गजरात ह्या नागराजाचं स्वागत केलं जाते. आणि बऱ्याच वर्षापूर्वी ह्या नागराजाची पूजा नाविक समाजाकडूनच पार पडली जाते. किती मस्त अशी मूर्ती तयार केल्या बघा नागराजाची. आणि आपल्या डाळीने आणि तांदळाने ती मस्त अशी सजवलेली असते. नागपंचमी झाल्यावर याच मातीच्या नागराजाची मिरवणूक काढून विधिवत त्याचं विसर्जन केलं जाते, अशी परंपरा आहे बावडीची. आता एका साईडला इकडे नैवेद्य दिला, एका साईडला नारळ वाढवून घेतला आणि पाठीमागं आम्ही तुकाबाईच्या मंदिरात निघालो. नागराजाच्या मंदिराच्या पाठीमागंच तुकाबाईचं मंदिर आहे. तुकाबाईचं म्हणजे तुकाई गणेश मंदिर आहे. आम्ही तुकाबाईचंच मंदिर असं बोलताना बोलतोय. एकदम छोटं मंदिर आहे, वाकूनात जायला लागते. एकदम एंट्रन्स इथला छोटासा आहे. हे छोटंसं असं गणेश मूर्ती आहे, गणपतीचं मंदिर आहे छोटं आणि त्याच्या साईडला तुकाईचं मंदिर आहे. एकदम छोटा गाभारा आहे पण मूर्ती एकदम भारी आणि तेजस्वी आहे. मंदिराच्या बाहेर आलो, त्यानंतर बाळाचं ह्याच्यात बसायचं त्याच्यात बसायचं असं विमानात वगैरे बसला. जत्रा म्हणल्यावर काय लहान मुलांना भारी हौस असत्या आणि ती हौस आपणच तर पूर्ण करणार. अशी जत्रा भरत्या बावड्यामध्ये. अशी छोटे मोठे प्रकारची खेळणी वगैरे, लहान मुलांच्या करमणुकीची साधनं, म्हणजे बऱ्या प्रमाणात अशी यात्रा भरत्या आणि खूप छान वाटतं. यात्रेत वातावरण एकदम मस्त असते. तुमच्या गावात अशी यात्रा भरत्या काय कमेंट करून नक्की सांगा. आणि ही छोटी मोठी खेळणी लहान दुकानांपासून मोठ्या दुकानांपर्यंत एकदम सगळी जत्रा अशी भरून गेलेली. आणि या जत्रेतली वेगवेगळी खेळणी, दुकानं, आजूबाजूची लगबग
आणि मुलांसाठी तर जत्रा म्हणजे काय आनंदाची पर्वणीच असत्या. हे सगळं अनुभवलं, सगळी खेळणी त्यांनी बघितलीत, थोडंफार सामान होतं ते घेतलं, खरेदी थोडीफार झाली आणि त्यानंतर रात्री आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी आलो. कारण सकाळपासून दर्शनासाठी येणं काय झालंच नव्हतं. कारण नागोबाच्या मंदिरात पण जायचं होतं, नैवेद्य घरातला करायचा होता, उपवास, त्यामुळं सकाळी काही टाईम भेटला नाही. त्यामुळे म्हणलं संध्याकाळी जाऊनच येऊया. मंदिरात गेलो तर काय एकदम झगमग होती. मस्त लाईट लावलेली सगळीकडं मंदिरात आणि गर्दी पण भरपूर होती. त्याच्यामुळं मनासारखं काही इथं शूटिंग करता काय आलं नाही. पण जे काही केलं तेवढंच ते ह्या कॅमेरामध्ये कॅप्चर केलं. खूप मस्त अशी पूजा बांधलेली आणि नागपंचमी आणि श्रावणातला पहिला सोमवार एकत्र आलेला, त्याच्यामुळं गर्दीही भरपूर होती. त्यानंतर घरात आलो, मस्त असं स्प्रिंग पोटॅटो आणलेला भावानं, त्याच्यावर ताव मारला. त्याच्यानंतर जेवलो आम्ही आणि पुन्हा एकदा बाळाची मस्ती सुरू झाली. बाळासोबत खेळता खेळता आणि गप्पा मारता दिवस कधी संपला हे कळालंच नाही. असं हा आमचा माहेरचा नागपंचमीचा दिवस. तुम्हाला आमच्या माहेरच्या नागपंचमीचा लूक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.